मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या समोर हा मी व्हिडिओ एक नवीन टाइप्सचा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे। भलाही थोडा मोठा होईल, पण हा व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर पाहिल्याशिवाय राहू नका, कारण नवीन क्रिएटरसाठी हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे। तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की मित्रांनो, ह्या 5 चुका करू नका। नवीन क्रिएटर असतील, नवीन यूट्यूबर असतील तर वारंवार ह्या चुका करतात, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे। मित्रांनो, ह्या 5 चुका करणं बंद करा, नाही तर तुमच्या चॅनेलवर 10-20 व्ह्यूज येतील। तर ह्या चुका बंद करा। म्हणजे कोणत्या चुका? 5 चुका कोणत्या करणं बंद करा, म्हणजे तुमच्या चॅनेलवर व्ह्यूज जास्त येतील। तर मित्रांनो, ह्या 5 चुका कोणकोणत्या आहेत आणि ह्या 5 चुका मी सुद्धा केलेल्या आहेत आणि नवीन क्रिएटर जे आहेत ते सुद्धा हे चुका करतातच। म्हणून मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पहिली चूक बघूया। आपला व्हिडिओ जो आहे, आपला व्हिडिओ शेअर करू नका। मित्रांनो, तुम्ही म्हणसाल ही कशी गोष्ट आहे, यूट्यूबनं हे शेअर करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे, परंतु तुम्ही जर नवीन असाल आणि तुमचे नवीनच चॅनल असेल तर आपल्या मित्राला तुम्ही पहिला व्हिडिओ बनवल्याच्या नंतर शेअर करता आणि शेअर 50 मित्र असतील तर 50 मित्रांना शेअर करता। आणि मित्र हो, आपले मित्र काय करतात, पहिल्या वेळेस सांगितल्याप्रमाणे ते व्हिडिओ बघतात, आपले व्ह्यूज सुद्धा वाढतात। पहिला बघणार, दुसरा बघणार, तिसरा बघणार, परंतु असे वारंवार आपण व्हिडिओ टाकून एखादा व्हिडिओ त्याचे वेगवेगळे टाइप्सचे कॅटेगरी व्हिडिओचे वेगवेगळे एज्युकेशन व्हिडिओ असणार, एंटरटेनमेंट असणार आणि गेमिंग असणार। आणि तुमच्या मित्राला जर हे व्हिडिओ आवडत नसेल, पहिला व्हिडिओ बघणार आपल्या फोर्समुळे, नंतर दुसरा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तो बघणार, हा मित्राचा व्हिडिओ आला, क्लिक करणार आणि पुढे जाणार। मित्रांनो, जर क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या मित्रांचा व्हिडिओ बघितला नाही पूर्ण आणि फक्त क्लिक केला तर आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन डाऊन जाणार। अशा प्रकारे एरो येणार, आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन डाऊन येणार। तर मित्रांनो, आपला कंटेंट व्यवस्थित बनवा आणि व्हिडिओ अपलोड करा। मित्रांना जास्तीत जास्त शेअर करू नका। यूट्यूबवर, फेसबुकवर शेअर जर केला, चांगले मित्र असतील, पूर्ण व्हिडिओ बघितला तर वेल अँड गुड, परंतु फक्त व्हिडिओला क्लिक जर केलं तर आणि पुढे गेले तर आपल्या व्हिडिओचा एरो हा अशा प्रकारे खाली येणार। तर मित्रांनो, पहिली टीक आहे, आपला व्हिडिओ शेअर करू नका, मिक्स कंटेंट बनवू नका। मिक्स कंटेंट, कारण आपण पहिला व्हिडिओ बनवला एज्युकेशनलवर, काही 4-5 व्हिडिओ आपण टाकले, नंतर त्याला 100 व्ह्यूज आले, नंतर 200 आले, नंतर 150 आले, अशा प्रकारे व्ह्यूज अप अँड डाऊन होत राहतात। परंतु काही दिवसाच्या नंतर आपल्या व्हिडिओला 10 व्ह्यूज आले, 20 आले, नंतर आपण म्हणणार आहे आपला एज्युकेशन व्हिडिओ चालून नाही राहिला, मग आपण काय करणार, गेमिंगचा टाकणार, त्यानंतर एंटरटेनमेंट टाकणार, त्यानंतर कॉमेडी व्हिडिओ टाकणार। अशा प्रकारे, कारण आपले जे ऑडियन्स असतात ते मग असणार मिक्स होणार, कारण आपल्याकडं एंटरटेनमेंटचे, कॉमेडीचे काही व्ह्यूअर्स असतात, काही एज्युकेशनलचे असतात आणि काही गेमिंगचे असतात। असा मिक्स व्हिडिओ जर आपण बनवून टाकला तर मित्रांनो, यूट्यूबला सुद्धा काही कळत नाही। यूट्यूबला वाटते की या क्रिएटरचे व्हिडिओ कशा टाइपचे आहेत, कोणत्या व्ह्यूअर्सना पाठवायचे, म्हणून आपण मिक्स वाला कंटेंट बनवू नका। मिक्स कंटेंट जर बनवला तर यूट्यूब सुद्धा कन्फ्यूज होते की या क्रिएटरचे व्हिडिओ आपण कोणाला पाठवावे, म्हणून आपले जे व्ह्यूज आहेत हळूहळू नंतर व्ह्यूज कमी होतात। त्याचं मेन कारण हेच आहे की मिक्स कंटेंट बनवून जर आपण टाकला, एखाद्या एज्युकेशनल, नंतर गेमिंग, एंटरटेनमेंट, कॉमेडी, अशा प्रकारे व्ह्यूज सुरुवातीला तर चांगले येतात, परंतु काही दिवसाच्या नंतर आपले व्ह्यूज नंतर 10, 20, 50, 15 अशा प्रकारे व्ह्यूज येतात। म्हणून मित्रांनो, मिक्स कंटेंट सुद्धा बनवू नका। मित्रांनो, पुढचा पॉइंट आहे
चॅनेलचे नाव व कीवर्ड वारंवार बदलू नका. तर ह्या बाजूला चॅनेलचे कीवर्ड कशा प्रकारे असतात ही स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असेल. तर मित्रांनो, कीवर्ड जर आपण असे कीवर्ड टाकले की युट्यूबवर आपले व्ह्यूज कसे वाढवावे, किंवा कॉमेडी वाली कीवर्ड असेल, किंवा एज्युकेशनल काही असणार, किंवा व्हायरल वाले काही असणार, अशा प्रकारे जर कीवर्ड आपण वारंवार बदलला तर त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या चॅनेलवर पडतो. कारण एखादा कीवर्ड कॉमेडी वाला असेल आणि त्या टाईपचाच आपला जर व्हिडिओ असेल तर त्याचे व्ह्यूज वाढवण्यासाठी कीवर्ड सुद्धा फायदेमंद होऊ शकतो. म्हणून पूर्वीचे आपण जे काही कीवर्ड टाकलेले आहेत ते कीवर्ड जास्त वेळ किंवा आपल्या चॅनेलचे नाव जे आहे जास्त वेळ बदलू नका. कारण चॅनेलचे नाव सुद्धा बदलल्यामुळे युट्यूबच्या सुद्धा लक्षात येत नाही. कारण आपल्या पहिलं चॅनेलचं नाव हे लोकांना माहीत झालेले असते आणि वारंवार आपण जर बदललं तर थोडी तकलीफ होती आणि त्याप्रमाणे कीवर्ड सुद्धा बदलले तर आपला व्हिडिओ व्हायरल जाऊ शकत नाही. म्हणून वारंवार आपण जर कीवर्ड बदलले, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कीवर्ड कसे असतात, तर कीवर्ड आपण वारंवार जर बदलले तर आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकत नाही. म्हणून कीवर्ड सुद्धा वारंवार बदलू नये. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे डिलीट व्हिडिओ करू नका. मित्रांनो, आपण बरेच काही व्हिडिओ बनवत असतो. नवीन नवीन क्रिएटर व्हिडिओ बनवतात. काही व्हिडिओ चालला त्याला 100 व्ह्यूज आले, नंतर 200 व्ह्यूज आले आणि नंतर आपल्याकडे सब्जेक्टच उरत नाही कुठला व्हिडिओ बनवायचा. अरे हा व्हिडिओ चालत नाही, मग आपण हा व्हिडिओ काय करणार, डिलीट करणार, किंवा त्याच टाईपचा व्हिडिओ आपण पुन्हा अपलोड करणार. असे वारंवार व्हिडिओ जर आपण टाकले आणि वारंवार डिलीट केले त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्या चॅनेलवर पडत असतो आणि त्यांचे इम्प्रेशन सुद्धा डाऊन होते. इम्प्रेशन आपल्या चॅनेलवर जर डाऊन इम्प्रेशन असा एरो जर आला तर या ठिकाणी तुम्हाला ही इम्प्रेशनची स्क्रीनशॉट सुद्धा मी लावलेला आहे. तर हे इम्प्रेशन अशा प्रकारे हे डाऊन झालेले असते आणि व्हिडिओ जर व्हायरल व्हायचा असेल त्याचा इम्प्रेशन चांगला जर असेल, एरो जेव्हा अशा प्रकारे वर असेल तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा जास्त येतात. म्हणून आपण वारंवार व्हिडिओ बल्क मध्ये ज्या एखादा जाऊन डिलीट केला ठीक आहे, नो प्रॉब्लेम, परंतु आपण जास्तीत जास्त व्हिडिओ जर डिलीट केले तर त्याचा असर आपल्या इम्प्रेशनवर पडतो आणि युट्यूब सुद्धा आपल्या व्हिडिओला व्ह्यू देत नाही. आपल्या लोकांकडे जास्त व्हिडिओ आपला सर्चेबल मध्ये येत नाही आणि आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन अशा प्रकारे डाऊन होते आणि आपल्या व्हिडिओला नंतर व्ह्यूज 10, 15, 20 अशा प्रकारे व्ह्यूज येतात. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ बल्क मध्ये किंवा जास्त ग्रुप मध्ये 10, 15, 20, 25 अशा प्रकारे व्हिडिओ डिलीट करू नका. मित्रांनो, 5वा मुद्दा या ठिकाणी आपण बघूया. लॉंग टाइम पर्यंत व्हिडिओ मध्ये गॅप घेणे. म्हणजे आपण आज समजा व्हिडिओ एक बनवला आणि नवीन नवीन क्रिएटर अशा प्रकारे करतात, आज टाकला, उद्या टाकला, परवा टाकला, डेली 8 दिवस 10 दिवस कंटिन्युअस व्हिडिओ टाकतात आणि नंतर त्यांच्याकडचे विषय संपून जातात. विषय संपल्याच्या नंतर मग काय, आपल्याकडे सब्जेक्ट नसतो. मग आपण आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 3-4 दिवसाच्या नंतर आपण व्हिडिओ टाकतो. समजा अशा प्रकारे आहे, आपण आज एक व्हिडिओ टाकला, नंतर उद्या टाकला, परवा टाकला आहे, नंतर टाकला, असा आपण डेली व्हिडिओ जर टाकत असो आणि एक दिवस असा येईल की आपल्याकडचा विषय संपून जाणार. तर मित्रांनो, कन्सिस्टन्सी कायम ठेवा. म्हणजे डेली व्हिडिओ जर नाही तुम्हाला जर नसेल टाकायचा तर तुम्ही अल्टरनेट डेला सुद्धा व्हिडिओ टाकू शकता. अशा प्रकारे आज टाकला तर नंतर 3ऱ्या दिवशी टाका, 3ऱ्या दिवशी टाकला नंतर 5व्या दिवशी टाका. म्हणजे तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्या व्ह्यूअर्सना कळेल की हा व्यक्ती अल्टरनेट डेला व्हिडिओ टाकतो. म्हणजे आपली व्हिडिओ टाकण्याची डेट किंवा दिवस फिक्स करा. असं काय नाही की डेली टाकलं पाहिजे, अल्टरनेट डेला टाकलं पाहिजे. जर तुम्ही हप्त्यातून एक जरी व्हिडिओ टाकला तरी पण चालू शकते, परंतु प्रत्येक हप्त्याला व्हिडिओ टाकत राहा. म्हणजे आपल्या व्ह्यूअर्सना माहित होईल की हा व्यक्ती, हा क्रिएटर या दिवशी व्हिडिओ टाकत असतो. म्हणून मित्रांनो, आपण जे व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त गॅप पाडू नका.
त्या वेळेवर व्हिडिओ अपलोड करत राहा। सकाळी 8 वाजता किंवा संध्याकाळी 6 वाजता किंवा दुपारी जी वेळ तुम्हाला सुटेबल वाटेल त्या वेळेतच तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जा, म्हणजे व्ह्यूअर्सना सुद्धा वाटेल हा व्यक्ती वेळेत व्हिडिओ अपलोड करतो। आज व्हिडिओ टाकला, 4 दिवसाच्या नंतर टाकला, नंतर 8 दिवसाच्या नंतर, नंतर 15 दिवस आणि नंतर बरेच दिवसाच्या नंतर असा जर गॅप दिला तर युट्यूब सुद्धा आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन बरोबर देत नाही, आपला व्हिडिओ पुढे व्ह्यूअर्स कडे पाठवत नाही। आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या व्ह्यूअर्स कडे युट्यूब व्हिडिओ पाठवत नाही तोपर्यंत आपल्याला व्ह्यूज येणार नाही। तर मित्रांनो, हे होते अशा प्रकारे तुम्हाला मी 5 ह्या टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहे की आपला व्हिडिओ शेअर करू नका। त्यानंतर दुसरा दिलेला आहे की मिक्स कंटेंट बनवू नका, आणि तिसरा तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ डिलीट करू नका। अशा प्रकारे हे जे 5 मी तुम्हाला दिलेले आहेत टिप्स, जास्त वेळपर्यंत गॅप घेऊन व्हिडिओ टाकू नका, वेळेत व्हिडिओ टाकत चला। तर अशा प्रकारे हे 5 टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, आणि अशा प्रकारे जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहणार तर मित्रांनो तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज भरभरून येतील। परंतु मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुमच्या व्हिडिओला नक्कीच व्ह्यूज येतील। मित्रांनो, व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला? मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर नॉलेजेबल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।